कल्याण न्यायालयामध्ये बत्ती गुल झालेली आहे। मराठी तरुणीच्या मारहाण प्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी होत होती आणि वीज पुरवठा खंडित झाल्याने कोर्टात अंधार झाल्याचं पाहायला मिळालं। कल्याण कोर्टात जनरेटरचीही सोय नसल्याचं आता समोर आलेलं आहे। तर कल्याणमध्ये एका मराठी तरुणीला मारहाण करण्यात आलेली होती आणि याच प्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती आणि याच सुनावणी दरम्यान कोर्टामधील वीज गेलेली आहे, वीज पुरवठा खंडित झालेला आहे आणि त्यामुळे कोर्टात सर्वत्र अंधार पसरलेला होता आणि कल्याण कोर्टामध्ये जनरेटरही नाही अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे आपण बघतोय ही कल्याण कोर्टामधली दृश्य आहेत। संपूर्ण न्यायालय परिसर जो आहे आणि न्यायालय देखील अंधारामध्ये गेलेला आहे, कारण या कोर्टामधली वीज पुरवठा हा खंडित झालेला आहे आणि या ठिकाणी जनरेटरची देखील सोय उपलब्ध नाही आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी आतिश भोईर आपल्या सोबत आहेत। आतिश, अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणासंदर्भातली ही सुनावणी आज कोर्टामध्ये पार पडत होती, मात्र कोर्टामध्ये वीज पुरवठा खंडित झाला आणि आता कोर्ट संपूर्णपणे अंधारामध्ये गेलेला आहे। सध्या सुनावणी थांबवण्यात आलेली आहे का, काय अधिकची अपडेट्स आहेत? गेल्या 1 तासापासून कोर्टाचे परिसर आहे तिथे काम चालू असल्याचं सांगण्यात येते, मात्र 1 तासापासून लाईट जी आहे ती कोर्ट परिसरामध्ये बंद आहे, त्याच्यामुळे काम काही वेळ थांबवण्यात आलेलं। मात्र आता काही मिनिटापूर्वीच पुन्हा लाईट आलेली आहे आणि आता पुन्हा कामकाजाला सुरुवात झालेली आहे, कारण की कल्याण कोर्टामध्ये लाईट गेल्यानंतर कोणतीही सुविधा नाहीये। जनरेटर जे आहे तो सुद्धा बंद असल्यामुळे बऱ्याच वेळा हा प्रकार होत असतो। मात्र आज देखील बरोबर कोर्टाच्या वेळी सुनावणीच्या वेळी पुन्हा लाईट गेल्याने थोडा वेळ आता सुनावणीला लागणार आहे। नक्कीच आतिश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी जनरेटरची देखील सोय नसल्यानं आता मोठी अडचण झालेली होती आणि काही वेळापूर्वीच ही सुनावणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे।